हाय, कशा आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहे संध्याकाळचे 10:30. जेवण वगैरे आमचं झालेलं आहे, आवरलेलं आहे. आदोडी कुठे आहे? ओरडतेला आवाज तर तुम्हाला येतच असेल. तो बाहेर रस्त्यावर आहे. म्हणूनच इथं पाहू शकता आदोडीने इतक्या जोरात मला टक्कर दिलेली आहे की माझा होठ इथं सुजलेला आहे. खूप जोरात त्याने मला मारला. कात्रजच्या पप्पाकडे का सोडत नाही आहेस मला, म्हणून मारलेलं आहे. दुखत आहे थोडंसं. असं काय करायचं. मगाशी बाजारात गेलो होता आजऱ्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन यायचं म्हणून. चला म्हणलं आता आजऱ्यासाठी छान मस्त खाऊ घेऊन येऊया. त्याला रताळ्याची खीर करून दिली होती मी परवा दिवशी. तर खूप जास्त आवडली. थोडंसं दूध, साखर आणि वेलची टाकली होती आणि छान मस्त मॅश करून दिलं होतं. पण त्याला किती आवडली की तो अजून हवं होतं, पण माझ्याकडे रताळ शिल्लक नव्हती. त्यांना म्हटलं पोराला हवं होतं पण माझ्याकडे नव्हतं. त्याला म्हटलं जाऊन घेऊन येऊया आपण बाजारात. अख्ख्या बाजारात मला वाटते आम्ही खूप सगळीकडे शोधली. एकाच ठिकाणी आम्हाला रताळ भेटली, ती पण 60 रुपये किलो. जसं नवरात्री संपलं तसं रताळ्यांचं काय सीझनच संपला असं वाटायला लागलेलं आहे. खूप बाजारात शोधली एकाच ठिकाणी तेवढी भेटली. ना असू दे आता, कसं तर का असे ना, आवडतं त्याला मला घेऊन जाऊया म्हणून रताळं आणलेली आहेत. त्यानंतर यामध्ये आहे पपई. आदर्शला पपई म्हणजे वेगवेगळी फळं जरा ट्राय करूया म्हणलं, आणि ह्यात पपई आणलेली आहे आदर्श बाबूला. त्यानंतर त्याला आणले होते आम्ही, दाखवते 1 मिनिट. सीताफळ आणलेलं आहे. सीताफळ पण त्याला खूप छान आवडतात, म्हणजे खूप छान आवडीने खातो तो सीताफळ. थोडी कच्च्यावरतीच आणलेले आहेत, कारण सगळी जर एकदम पिकलेली घेतलीत तर मग ते त्याला खाता पण येणार नाही जास्त पिकल्यावरती पुढे गेल्यावरती. सो म्हणलं 2-3 दिवसात येतील अशा ह्या हिशोबाने द्या म्हणून त्याने दिलेली होती. सीताफळ मला वाटतं असं स्वस्त लागलेली आहे थोडीशी आम्हाला. ही 2 आता उद्या काय म्हणतात पाडा लागलेली सीताफळ आहे, ती उद्या त्याला मी छान बारीक करून देते. बारीक कशात करते तेही तुम्हाला दाखवते मी. जे आपल्याला जयंतीला गिफ्ट भेटलं होतं, बघू शकता हे. ह्याच्यामध्ये ना मी कांदा वगैरे बारीक करते, चॉपर भेटलं होतं हे. तर ह्याच्यामध्ये कांदा वगैरे बारीक करते, पण ह्याच्यात जर सीताफळ टाकलं तर काय होतं माहिती आहे, सीताफळची बी एक साईडला आणि त्याचा जो गर असतो ना सीताफळचा, तो एक साईडला असं होतं. त्यामुळे आदरेशला देणं मला सोपं पडतं ह्याच्यातून. म्हणून मग ह्याच्यात टाकायचं एखादं सीताफळ आणि आदरेशला बारीक करून द्यायचं. छान मस्त खातो आवडीने सीताफळ. ही सीताफळ म्हणा किंवा ही बाकीची जी फळं आहेत ती त्याला मी 4-5च्या दरम्यान देते. कारण सकाळचं उठल्या मग असं खीर, उपीट, शिरा किंवा मग ओट्स, ड्रायफ्रूट पावडर, डोसा वगैरे असलं का तर खात असतो. सकाळी मॉर्निंगचा नाश्ता त्याचा हा आहे. त्याच्यानंतर मग दुपारच्या वेळेत एखादी खिचडी करायची, वांगं टाकायचं, बटाट टाकायचं, भाज्या टाकायच्या, कुठला पाहिजे ती खिचडी करायची. एखाद्या वेळेस दूध चपाती खातो, एखाद्या वेळेस जाम चपाती खातो, असं ऑमलेट चपाती खातो, ऑमलेट भात खातो, उकडलेला अंडा असू द्या, असं दुपारच्या जेवणात असं. आणि मग साध्या भुकेसाठी 4-5च्या भुकेसाठी मग एखादं फळ वगैरे द्यायचं. केळी अत्यंत आवडीने खातो तो. केळी त्याला खूप आवडतात. त्याच्यापासून केळी आम्हाला लपवून ठेवावं लागतं, त्याला सर्दी वगैरे झाली तरी. पण असू द्या, आज 2 केळी खाल्लेला आहे. 4-5 वाजता एखादा लाडू किंवा केळी असं ट्राय केलं ना तर मग त्याला रात्री भूक लागते आणि खातो मग व्यवस्थित. कारण मग 4-5 वाजता जर त्याला पोट भरून चाललं ना तर तो संध्याकाळचा अजिबात काहीच खायला मागत नाही. फक्त मग दूध, हळद टाकलेलं दूध तेवढं पितो आणि झोपून घेतो, असं असतं. त्याच्यामुळं मग काय करतो, संध्याकाळचं 4-5च्या दरम्यान लाईटमध्ये त्याला खायला देतो. जास्त असं पोटभरीचं खाऊ देत नाही मी त्याला. एखादा लाडू, एखादं फळ वगैरे असंच देतो. आम्ही चहा प्यायला बसले किंवा चहाबरोबर आणि काहीतरी असतंच तोंडात, हे द्या मला बुडवून, ते द्या मला बुडवून. सो असू दे. त्याच्यानंतर मग 8:30-9 वाजता काहीतरी खायला द्यायचं. दूध चपाती असू दे किंवा मग दूध भाकरी असू दे, भात असू दे, तूप भात असू दे, आमटी भात असू दे, असं खातो तो. नंतर मग बाबा आल्यावरती आणि पण असते बाबांच्या बरोबर जरा इकडं तिकडं करत 2 घास भाताचे, 2 घास भाकरीचे, असं चालू असतं त्याचं. सगळं झालं की मग आवरायचं, छान मस्त हातपाय धुवायचं, नाईट ड्रेस वगैरे घालायचा, दूध ट्राय करायचं. पिलं तर पिलं, नाही तर माझ्याचे पप्पाच पितात ते दूध. पण देतो हळद आणि जराशी वेलची पावडर, थोडंसं मध वगैरे टाकून त्याला रात्रीचं दूध देतो. मग दूध पिला की एकदम निवांत राहतो तो, टेन्शन नसतं, उठत नाही. सकाळशिवाय अजिबात उठत नाही तो, एकदा रात्री दूध पिऊन झोपला की. सो असं आहे रात्रीच बाबूचं डाएट चार्ट. सीताफळ आता त्याला मग उद्या देणार आहे. ही सीताफळ पिकलेले आहेत, ते उद्या देऊन आदरेश बाबूसाठी हा खाऊ आणलेला आहे. सो अजून एक तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे मी. इथे बघू शकता, लास्ट टाइम जिने आपल्याला कोथिंबीर वड्या करायला शिकवल्या होत्या तिनेच मला आज ही माझी आज तिने मला ही काय म्हणतात लसूणची चटणी करून दिलेली आहे. खूप
वास तर इतका सुंदर येतोय ना चटणीचा, खरंच खूप छान येतोय. तिला मी म्हणत होते अगं मी शूट करते, तर ती म्हणजे नको माझी तब्येत ठीक नाही आहे आणि बरं वाटत नाही, माझी हालत बघ म्हणली कशी आहे. आत्ता काय नको म्हणली करायला, आपण नेक्स्ट टाईम नक्की करू, म्हणून नाही आम्ही शूट करू शकलो. पण तुम्हाला सांगते मी ह्याच्यात मी काय काय टाकलेलं आहे तिने. ह्यात फक्त जस्ट लसूण, कोथिंबीर आणि आपली चटणी, रेग्युलर आपलं जे लाल तिखट असतं तेवढंच आहे ह्याच्यात जस्ट. बाकी काही म्हणजे काही वेगळं नाही, पण सुगंध इतका छान मस्त येतो ना, तुम्ही ह्याच्याबरोबर ते एक भाकरी खाऊ शकाल. मग तरी चप्पन जरासं मी चाटायला होतं, तर म्हणजे हा रे खूप छान झाले, खूप छान केले असं म्हणत होते ते. आणि म्हणलं तू करून दिलेस, खरं त्यांनी मला सुनवतात की तुला काय येत नाही, तुला असलं काही करायला नको. आणि यात खरंच खूप छान झालेली आहे ही चटणी. आणि काय नाही, वरतून तिनं कच्चं तेल टाकलं होतं आणि बारीक केलं होतं. बाकी फोडणी वगैरे म्हणाल तर काही दिलेली नाही आहे, पण छान झाले. वासाला एकदम वास आला की खाऊ वाटावी अशी चटणी झालेली आहे. असो, चला आदरीश बाबूसाठी काय काय खाऊ आणले ते तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे. असो, किचनमधनं आपण बेडरूममध्ये आलेलो आहो. दुखा लागलेला आहे. काय म्हणतात पाऊस बाहेर काय म्हणतात गरम पण होतंय, पाऊस पण पडतोय आणि काय वेगळंच. आणि मध्येच 5 वरती फॅन केला की थंडी पण वाजते, असं सगळं चालू आहे. सो 3 वरती फॅन ठेवलेला आहे. दुपारी तर इतकं भयानक गरम होत होतं. काल की मत्तीच्या मंदिरात गेलो होतो, येताना आम्ही चालत आलो, कारण काय म्हणतात चला म्हणलं तर जेवलं आपण, महाप्रसाद वगैरे ते. मग देवाला गेलो, तिथनं प्रसाद वगैरे घेतला मी आणि येताना चालू होतो. मी आत्ती आणि आदिराज आम्ही 3 जण गेलो होतो. आदिराजला तिथनं इथे घेऊन येईपर्यंत मला घाम पडला, इतका घाम आला होता बाबा. मला घरात येऊन कधी कपडे चेंज करेन झालं होतं आणि कधी एकदा फॅन खाली बसते. आल्या मी छान चेंज वगैरे केलं, तोंड धुतलं, पाणी पिलं, तेव्हा जरा असं बरं वाटलं. नाही तर खूप बाहेर आज गरम लय होत होतं, बाहेर भयानक गरम होत होतं. आणि एवढ्या गरमीत आदरेचे बाबा ब्लँकेट घेऊन झोपले होते. मग काय माणूस आहे, वेगळंच आहे, विचित्र. ज्यावेळेस मला थंडी वाजते ना त्यावेळेस त्यांना गरम होत असते, ज्यावेळेस मला गरम होते त्यावेळेस त्यांना थंडी. आदिराचे पप्पा माझ्याबरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. खरं सांगते तुम्हाला, प्रत्येक गोष्टीत. मला ना म्युझिक ऐकायला खूप आवडतं किंवा मग एखादी मूवी असेल बघायला खूप आवडतं. तर ह्याच्या अपोजिटमध्ये आदिराचे पप्पा आहे. त्यांना अजिबात याचं काही म्हणजे काही आवडतं नाही. एखादं पिक्चर बघायला आवडत नाही, गाणे आवडतात 1760 काळातली गाणी त्यांना आवडतात. आत्ताच्या काळातले आत्ताच्या जनरेशनमध्ये त्यांना गाणीच आवडत नाही. आणि लावलीत की म्हणतात हां अरे यार छान वाटलं हे गाणं असं म्हणतात. असं नाही, मला आवडतात गाणी वगैरे आवडतात. मॅच फक्त आमच्या दोघांचे विचार एकाच ह्याच्यावर जुळतात, ते म्हणजे आम्हाला क्रिकेट. दोघं पण आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत. दोघेही आम्ही सोबत बसून क्रिकेट बघतो. तेवढं एकमेव आहे जे आम्ही सोबत बसून बघत असेल क्रिकेट. इंडिया पाकिस्तानची मॅच आम्ही दोघांनी सोबत बसून बघितली होती. असं आहे सगळं. आणि काय म्हणतात, एखाद्या गोष्टीचं आपण मनातून खूप छान प्रिपरेशन केलेलं असतं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि करायची, खूप इच्छा झालेली असते की आपल्याला करायची आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मला असं वाटलेलं की मला एखादं ब्लाऊज शिवायचं आहे. हे एखादं ब्लाऊज मी शिवणार आहे आणि हे माझं मीच शिवणार आहे. माझ्याकडं सगळं आहे अवेलेबल, पण मी शिवत नाही असं मला वाटत होतं की मी नाही शिवणारच आहे, काहीही करून शिवणार आहे असं वाटलेलं. पण झालं असं की त्या ह्याचं काय म्हणतात सगळं आदिराजने वाट लावलेली आहे. या मेहंदीवरनंच ट्राय करा तुम्ही. आता एखादी मेहंदी मी तुम्हाला हातावरती 10 मिनिटं देऊ शकत नाही, तर तो मला मशीनवरती किती वेळ बसून येणार आहे. कारण एखादा ब्लाऊज जर शिवायचं म्हणलं, स्वतः तर शिवायचं म्हणलं, आता खूप दिवस आले मी ब्लाऊज शिवून, त्यामुळे सगळं आटकून जर शिवायचं म्हणलं तर 1 तासभर तरी लागेल. यामध्ये आमच्या बहिणाबाईंची मदत नक्की घेऊ आम्ही, कारण त्या एकदम सुपरफास्ट आहे त्या सगळ्या गोष्टीत. तिथं ब्लाऊज एका तासात सगळं रेडी असते, सगळीकडनं सगळं तर असं पटापट ब्लाऊज शिवते ती. तिच्याकडनं थोडंसं मी ॲडवाईस घेईन. ती पण मला म्हणली होती की तुला आता मला आठवते तोपर्यंत तुला मी सांगते, तुला सांग काय पाहिजे असलं तर मदत घे माझी थोडी, शिव असं ती म्हणली होती. हो ठीक आहे म्हणलं. कालच तिच्या मी भरपूर शिव्या खाल्लेल्या आहेत फोनवरती की मला म्हणते तुझा काय उपयोग नाही, तू परत बसून काही म्हणजे काहीच करत नाही, शिव्या घातल्या फोनवरती. पण आदर्श बाबू मला खरं सांगतो, मला काही म्हणजे काही करायला नको वाटायला लागले. सगळेच मला म्हणतात एका पोरातच जमलीस तू, तुला फक्त एक पोरग म्हणजे जास्त वाटायला लागलेलं आहे. पण ते पोरगं सगळ्यांना उरून पुरते. आता सगळ्या गल्लीला दंगा चालू आहे त्याचा. असं आहे. आदरीश बाबूवर सगळं हँडल करायचं म्हणल्यावरती होत नाही. इच्छा माझी खूप आहे की एखादा ब्लाऊज आपण स्वतः शिवावं. बिघडलं तर बिघडलं, मीच घालणार आहे असं वाटतं. किती ओरडते गल्लीला सगळ्या, असा दंगा चालू आहे. बिघडलं तर बिघडलं, मीच घालणार आहे म्हणलं. असं रे काय होतं म्हणून मी शिवायचा प्रयत्न करणार होते, पण आदर्श भाऊमुळे काहीच पॉसिबल होईना झालेलं आहे. कटिंग जरी करून ठेवलं तर ते शिवायचं कधी,
असा प्रश्न पडतो. सो मला आहे ते छान दिसायला लागले म्हणून मी काहीसुद्धा केलेलं नाही. अद्रक नव्हतं तेव्हा मी खूप छान माझ्या स्वतःच्या साड्या, कारण मी पिको करत होते. पण अद्रक झाल्यापासून सगळा डाव आमचा फिसकटलेला आहे आणि काही म्हणजे काहीच करता येत नाही. तुम्हाला पटणार नाही, वरतीची ताटं दिसतात, कोर ताटं वगैरे ही सगळी रात्रीची खाली आलेली असतात. सगळं त्याला खाली हवं असतं, काय त्याच्यात भेटतं त्याला काय माहीत नाही. पण सगळं त्याला खाली हवं असतं. दे हे काढून दे, ते काढून दे, ते काढून दे, मंदिरात जा, अगरबत्ती लाव, पूजा कर. असलं भयानक आदरेला वेळ लागलेला असतं वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं. किती जरी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात ऐकत नाही. किंचाळायचं एक नवीन चालू केलं, जोरात किंचाळतो, म्हणजे लय भयानक जोरात किंचाळतोय. असो, कधी आता हे सगळ्या गोष्टी स्टॉप होणार आहेत काय माहिती. एकदा बोलायला लागल्यावरती बहुतेक ह्या सगळ्या गोष्टी स्टॉप होतील. कारण आता त्याला बोलता येत नाही, त्यामुळे तो ओरडून सांगतो की हे द्या ते द्या. एकदा बोलायला लागला की मग सांगेल. तोपर्यंत वेट आणि वॉच एवढंच आहे. आता सध्या तरी हा तर बघा कसं ओरडते, ऐकायला येतं तुम्हाला. मला इथं ऐकायला यायला लागलं, एवढा जोरात ओरडते. असं झालं. अद्रक बघूसाठी आता उद्या एक दिवस जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत तरी रताळ्यावर आपण जास्त भर देऊया असं अद्रक पप्पा म्हणत होते. कारण एक सिजनेबल फळ असतात बघा, ते त्याच दिवसात भेटतात, इतर कुठं भेटत नाहीत. आत्ताच बघा ना, आता रिसेंटली तर मी काल परवा बाजारात गेले होते, तो इतके भयानक होते, भयानक म्हणजे भयानक होते की विचारायला नको. सगळीकडे होते रे, मी बघितले तेव्हा बाजारात. आणि आत्ता जाऊन बघतोय तर फक्त एकाच ठिकाणी होते. असं होतं कधी कधी. तरी व्हिडिओमध्ये पुश केला, अद्रक बहुतेक यायला लागलेला आहे. असं येऊ दे. त्यानंतर ना मग बाजारात गेले आणि स्वतःसाठी काही घेतलेलं नाही, असं कधी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं ह्या आत्तींसाठी बांगड्या घेतल्या होत्या मी. त्यांना अशी जाडकांडी घालायची सवय आहे, म्हणजे ह्या त्यांच्यासाठी. किंवा मला इतकी जाड, आणि अद्रक पण माझ्या हातात एवढे जाडकांडी आवडत नाहीत, ते पण चांगलं दिसत नाही तुला हे, म्हणून हे आत्तीनं घेतलं होतं. आणि ह्या साईजमध्ये मी, दोघींची साईज आमच्या शक्यतो सेमच आहे. दाखवते तुम्हाला एक मिनिट. त्यात त्या दोन मी आता ट्राय केलेल्या आहेत माझ्यासाठी. हातामध्ये एखादी बांगडी मला जास्त असं इटू काय म्हणते, इटणे हा प्रकार असतो ना, तोपर्यंत मी काही ठेवत नाही. लगेच हाताची बांगडी मी काढून ठेवते. 2-3 महिने झाले की मी सम चेंज करते. आताच बघा ना, हीच रिसेंटली मध्ये चेंज केलेली आहे. मला आवडल्या यांना म्हणलं थांबवा गाडी, मला घेणार आहे मी ह्या. आणि ह्या बांगड्या किती होत्या, 50 रुपयाच्या 4 आणि ह्या 50 रुपयाच्या 2. का तरी ह्यांच्या जाड असल्यामुळे ह्या 50 रुपयाच्या 2 दिलेल्या आहेत. असो, पण एवढं सगळं छान वाटलं. बाजारात सध्या तरी आता काय म्हणा, आता सगळं दसरा झाला, आता दिवाळीचा सीझन चालू होईल. दिवाळीत बघू छान मस्त. आत्ताच बाजारात गर्दी फुलायला लागलेली आहे. दिवाळीचे 4 दिवस तर इतकी भयानक गर्दी असते ना. मी अद्रकला घेऊन येते एक मिनिट. सगळ्या गल्लीवर ओरडून झाल्यानंतर ना अद्रक बघू आलेले आहेत फायनली माझ्याकडे, सगळ्या गल्लीकडे. आणि एवढं ओरडण्याचं कारण एवढंच होतं की विराज काकाने त्या अगस्तीला घेतलं होतं, मग त्याला कोणी घ्यायचं नाही, मलाच घ्यायचं तुम्ही, म्हणून एवढा दंगा चालू होता. काल काय म्हणतात, बाजारात गेलो होतं ना तेव्हा छान गाड्या आवडतात म्हणून गाड्या आणल्या होत्या खेळायला. त्या गाडीची हालत बघू शकताय बघा. एकच दिवस झाला, काल आणली होती गाडी, दुसऱ्या दिवशी त्याची वाट लागलेली आहे. आणि आता चिमटे काढायचं चालू आहे मला. अद्राज से हाय, हाय करा, हाय हाय करा, हाय हाय हाय. असं मम्मावरती प्रेम येते, केस फीस उपटून. तेवढं पप्पावरती येते, पप्पा जवळ लय प्रेमानं जाते आणि मम्मा जवळ आले की केस उपट, काय कर लय वेळ लावलेलं असतं वेगळं. बघा, चप्पल तुला पायातली काढलेलं नाही, हाय असं येऊन बसलाय माझ्याजवळ तो. म्हणजे ते पण त्याला जबरदस्ती घेऊन आले. चल आता बास, खूप वेळ झालेला आहे. आपण कॅमेरा कसं हाल होते बघ, घरी जाऊयात चल म्हणून. झालं, जावा गाडी घेऊन तुमची. आई कुठे आहे, आई कुठे आहे, आई कुठे आहे, काढते आम्ही, काढते चप्पल. दिलं फेकून. चला आता सध्या तरी आम्ही छोटूसं गरगट आणि भात जरासंच खाल्लेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय नको झालेलं आहे. काय खरं नाही अरे बाबू. असं चला, तुमच्या आणि माझ्या गप्पा आपल्या असे किती शेजारी आपण गप्पा मारला तरी गप्पा काय आपल्या संपणार नाही आहेत. तर आम्ही जरा काही खाते का बघायला पाहिजे, का बाबा आल्यावरच जेवते काय माहिती. आता आदिराज कधी जेवणार तू, मम्मम कधी करणार. ए मम्मम केलं का विचार, मम्मम केलं
मम्मम केला तुम्ही एवढा आम्हाला इशारे मी आमचं सध्या तरी चालू आहे आता सगळं ठीक नाही. मम्मम केलं. मम्मम कसं करायचं? मम्मम मम्मम मम्मम. अद्रकचं नोज कुठे आहे? नोज. अद्रकचं नोज कुठे आहे? नोज. असं काय तर दाखवत असते. करामध्ये चालू असतं. व्हील्स ऑन द बस गो करा. कसं करायचं? व्हील्स ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड. त्याला मी असं शिकवलंय. त्याला येत नाही ते. कसं करायचं? व्हील्स ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड. तितली उडी उडण्यासाठी. तितली उडी उडण्यासाठी. बस में चढ़ी न मिली. सीट न मिली तो रोने लगी. कसं करायचं? रोने लगी करा. कसं करायचं? रोने लगी. कसं करते बाळ? सीट न मिली तो रोने लगी. अशी मज्जा चालू असते. जेवढं आम्हाला यूट्यूबमध्ये काय दिसतंय तेवढं सगळ्याचं आम्ही करून ठेवलेलं आहे. सगळं आम्हाला यायला लागलं आता. बोलायलाच तेवढं येत नाही. बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या यायला लागलेल्या आहे. अद्रक बघून आता हा तोडा मोडून टाका. आता बघा इथं खटापटी चाललेलं आहे. तोडा तोडा मोडा. अधिराज वरती बघ. जरा पाय बघू. हे सगळ्या गल्लीला फिरून कसले पाय केलं बघा. पाय बघा पाय. देखणे पान पाय दिसायला लागलं नाही. जेकणे पान पाय दिसायला लागलं सगळीकडे फिरून फिरून. चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. पोरगा आमचा आता बघूया जरा काय काय. गाडी पडली आता काय खरं नाही. असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. बघू शकते. हे काय वेगळंच ट्रेंड काढलाय ना झोपून गाडी चालवायची. चप्पल एकीकडे फेकून दिले. गाडी चालवायला लागलाय. असं चला हे रात्रीचं 2 वाजेपर्यंत आमचं असं चालू असतं. गाडी चालवा. भांडी सगळी काढून ठेवा. इकडचं तिकडं सगळं हलवून ठेवा. हे असं चालू असते. असं चला व्हिडिओचा मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात गेला असेल हे स्वामीचरणी प्रार्थना असेल. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.